खासदार साहेब, आत्ताच आपण एक विषय सांगितला आहे की संसदेचं अधिवेशन होतं आहे आणि या अधिवेशनामध्ये बिबट्याचा जो प्रश्न आहे त्या बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात शेड्यूल 1 बंद शेड्यूल 2 मध्ये नक्की काय घडणार आहे? संसदेचं जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रायव्हेट मेंबर बिलचा जो दिवस आहे 6 फेब्रुवारीला प्रायव्हेट मेंबर बिल्स ही संसदेमध्ये जी सबमिट करायची असतात किंवा प्रेझेंट करायची असतात, जे आधी सबमिट केलेले असतात, यामध्ये बिबट हा प्राणी शेड्यूल 1 मधून काढून तो शेड्यूल 2 मध्ये टाकावा यासाठी आपण प्रायव्हेट मेंबर बिल तयार केलेलं आहे. महाराष्ट्र शासनानं सुद्धा या पद्धतीचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्यामुळं 6 तारखेला ही एक महत्त्वाची गोष्ट आपण बिबट संदर्भामध्ये शेड्यूल 1 मधून बिबट काढण्याचे अनेकांनी हा एक प्रश्न आपल्या भागातला एक ज्वलंत प्रश्न आहे, या विषयाचं एक फार मोठं पाऊल हे 6 फेब्रुवारीला उचलत आहे. यामध्ये आपण पार्लमेंटचं शेड्यूल बघू शकता. पार्लमेंटच्या शेड्यूलमध्ये जर सांगावं असेल तर प्रायव्हेट मेंबर बिल काय सबमिट झालं आहे याची प्रिंट आपण घेऊ शकता आणि त्यामुळे पार्लमेंटमध्ये सातत्यानं संसदेमध्ये, देशाच्या संसदेमध्ये जे 2-3 जे मुद्दे होते, बिबट नसबंदीचा जो विषय होता, याविषयी अनेक जण म्हणत होते हे होणार नाही. या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती प्रायोगिक तत्वावरची कारवाई आपण ती अंमलात आणलेली आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट होती ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेड्यूल 1 मधून बिबट काढणं, जेणेकरून अनेक गोष्टी पुढच्या या सोप्या होतील. बिबट प्रश्न नक्की बिबट प्रश्न कसा सुटेल? शेड्यूल 1 बंद निघाल्यानंतर नक्की काय होईल? शेड्यूल 1 मधून जेव्हा बिबट प्रश्न सुटतो त्यावेळी बिबट स्थलांतर असतं किंवा जो बिबट पकडलेला असतो, शेड्यूल 1 मधला ॲनिमलला अडचण ही असते की त्याच्या नैसर्गिक अधिवासापासून त्याला दूर करता येईल. शेड्यूल 1 मधून जेव्हा बिबट निघतो तेव्हा बिबट्याचं जे स्थलांतर करायचं असेल, मोठ्या संख्येने बिबट जेव्हा वंतारासारख्या ठिकाणी ठेवायचं असतं, त्याची ही जी सगळी प्रक्रिया आहे ही क्लिष्ट प्रक्रिया खूप सोपी होते. त्याचबरोबर हल्ला केल्यानंतर जर स्वसंरक्षणार्थ जर एखाद्याला प्रतिकार करावा लागला आणि त्यामध्ये जर काही गोष्टी गेल्या तर त्याची जी तरतूद आहे, या तरतुदी आपण माहिती घ्या. या तरतुदी पूर्णपणे 2 वेगळ्या तरतुदी आहेत. बिबट प्रजनन नियंत्रणासाठी शेड्यूल 1 मध्ये असल्यामुळे जे इतकं लिमिटेशन येतं, प्रत्येक वेळी त्याच्या परवानग्या घ्या. प्रायोगिक तत्वावर आधी फक्त 7 बिबट्यांना परवानगी दिली आहे. आपण सातत्यानं पाठपुरावा करून ती किमान 28 बिबट्यांपर्यंत ती परवानगी आणली. पण या ज्या सगळ्या मर्यादा आहेत या मर्यादा त्यातून या निघतात. या निमित्तानं तुम्ही जुन्नरची जी जनता आहे की जी खूप भयभीत असते किंवा त्यांना अनेक प्रश्न पडतात, नेमकं बिबट्याचं काय, राजकारणी मंडळी भूलथापा येतात, असे अनेक प्रश्न जनतेला पडतात, त्यांना काय आश्वस्त करा? आपण हे सातत्यानं तुम्हाला सांगतो की ही जी सगळ्यात मोठी अडचण होती बिबट शेड्यूल 1 मध्ये हा वन्यजीव अधिनियम 1972, हा जो वन्यजीव अधिनियम 1972 यानुसार बिबट हा शेड्यूल 1 मध्ये टाकला. हा शेड्यूल 1 मधला जो बिबट आहे हा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याच्यावरचे प्रतिबंधक उपाय, जे मी आपल्याला सगळे प्रतिबंधक उपाय सांगितले, म्हणजे ग्रासलँड तयार करून त्यामध्ये बिबट ठेवता येतो का, तर शेड्यूल 1 मधल्या प्राण्यासाठी हे अडचणीचं ठरतं. तो जेव्हा शेड्यूल 2 मध्ये येतो तेव्हा या गोष्टी आपल्याला करता येतात आणि त्यामुळे आता आपण हा जो सातत्यानं हा जो संघर्ष करतो आहोत हे केवळ आपण सगळेजण बघता आहात. सातत्यानं बिबट्याचा प्रश्न संसदेत कधी मांडला आहे, किती प्रभावीपणे मांडला आहे. पहिली गोष्ट बिबट प्रजनन नियंत्रणाच्या बाबतीतला पहिला टप्पा हा उचलला, म्हणजे पहिलं पाऊल तर उचललं गेलेलं आहे. आता हे महत्त्वाचं पाऊलचं आहे ते शेड्यूल 1 मधून बिबट बाहेर काढण्याचं. आपण जर महाराष्ट्र सरकारकडे जरी माहिती घेतली तरी महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा ही गोष्ट, हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलेला आहे वन्यजीव अधिनियम 1972च्या अमेंडमेंटचा, आणि मी स्वतः या भागाचा खासदार म्हणून याचं प्रायव्हेट मेंबर बिल मूव्ह करतो. त्याच पद्धतीनं माननीय अजितदादांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून ही जिल्हा आपत्ती घोषित करण्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा केला होता. ही जिल्हा आपत्ती घोषित झालेली आहे. राज्य आपत्ती घोषित होत असताना त्या राज्य आपत्ती घोषित करणं हा त्याच्या पुढचा आणखी एक पर्याय ज्याने आणखी सक्षमीकरण. खासदार साहेब, बिबट्यासोबत अजून कोणते प्रश्न? बिबट्यासोबत हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो कायम आपला जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, हा जिव्हाळ्याचा प्रश्न जो कांद्याचा भाव असेल, सोयाबीनचा भाव असेल, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणामुळं जे एक दडपण येतं, त्या टॅरिफमुळे जे एक दडपण येतं, या टॅरिफमुळे त्या दडपण आलं आणि जसं काही कापसाच्या बाबतीत, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत 15 लाख गाठी आधीच आयात झालेल्या आहे.
मग पुढे कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव कसा मिळणार? त्याच पद्धतीने जेव्हा आपला शेतकरी सोयाबीन उगवतो तेव्हा परदेशात GM वाणाला व्हरायटी आहे, पण आपल्या शेतकऱ्याला GM वाणाला व्हरायटी नाही आहे. मग त्यांच्याकडून आणलेलं इम्पोर्ट सोयाबीन GM वाणाचं असलं तर आपल्याला चालणार आहे का? मग आमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं काय? पोल्ट्री लॉबी असेल, त्या पोल्ट्री लॉबीच्या दबावाला बळी पडून मग सोयाबीन जेव्हा आयात केली जाते तेव्हा आमच्या सोयाबीन शेतकऱ्याचा हा भाव पडतो. कांदा उत्पादक शेतकऱ्याची जी दुरावस्था आहे, या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी सुद्धा आवाज हा नक्कीच संसदेमध्ये उठवला जाणार आहे. इतर काही शहरीकरणाचे प्रश्न काही संदर्भात रेल्वेच्या प्रश्नाबाबत आपण बघितले, मागच्याही अधिवेशनामध्ये पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात आपण आग्रही मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये यावर पुन्हा आम्ही विचार करू असं आश्वासन माननीय रेल्वे मंत्र्यांनी दिलेले या अधिवेशनामध्ये पुन्हा माननीय रेल्वे मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा आपण करू. संगमनेरपासून वरच्या भागातल्या अनेक मंडळी आंदोलनाच्या रास्ता रोकोच्या पवित्रात असतात. जुन्नर तालुक्यात तशी तुमची काही भूमिका आहे रेल्वेचं? यामध्ये केलेले नाही आहेत आणि त्याचबरोबर GMRTचा जो मुद्दा आहे, मला असं कळलं की या तालुक्यातल्या स्थानिक आमदारांनी GMRTच्याला पाठिंबा दिला आहे. GMRT हा आपल्यासाठी अभिमानाचा विषय आहे, पण GMRT असं रेल्वे मार्गात ठरतो रिपोर्ट हा डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आणि डिपार्टमेंट ऑफ रेल्वेजला पाठवतो. तर त्यामध्ये नेमका काय मध्यमार्ग काढता येतो यासाठी अजून पण खास साहेब, याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की GMRTच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हा सर्वे होत असताना अगोदर त्यांच्याशी जे बोललं गेलं पाहिजे होतं ते बोललं गेलेलं नाही आहे. मग आधीचे लोकप्रतिनिधी जो दावा करतात तो खोटा आहे का? GMRT अस्तित्वात कधीपासून आहे? पुणे नाशिक रेल्वेचा जो काही जी चर्चा आहे ही कधीपासून आहे? आणि मग GMRTने घेतलेलं ऑब्जेक्शन किती तारखेचं आहे हे GMRTच्या अधिकाऱ्यांना समोर दाखवा. टेक्नॉलॉजी जर इतकी पुढे गेली, आपण प्रत्येक ठिकाणी इतकी प्रगत टेक्नॉलॉजी वापरतो, त्याचा वापर इथं का होऊ शकत नाही? GMRTच्या अधिकाऱ्यांना हीच विनंती केलेली की आपण शास्त्रज्ञ आहात. मी माननीय रेल्वे मंत्र्यांना हीच विनंती केलेली आहे की जगातल्या 15 ठिकाणी जर रेल्वे आणि टेलिस्कोप एकत्र येतात तर जुन्नरमध्ये का नाही? खासदार साहेब आपण पाहतो की तुम्ही म्हणले की